रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार त्या सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. शेवटी जय जय रघुवीर समर्थ म्हटलं की आपल्या संप्रदायाचा शिक्का लावला जातो. आता आपलं ते चालू होतं ते जवळपास 4 ओळी आपल्या पूर्ण झाल्या आणि 5व्या ओळीकडे आपण वळत होतो. कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. तर या चांगदेव 65मध्ये जो मुळामध्ये विषय जो आहे तो प्रत्येकाला आपल्या आत्मज्ञानाची, आपल्या आत्मस्वरूपाची, आपल्या मूळ स्वरूपाची ओळख करून घ्यावी. अन्यथा अज्ञानामुळे हे जग हे आपल्याला आकर्षित करतं आणि जगाच्या आकर्षणामध्ये आपण मूळ जो परमात्मा आहे ज्याला या चांगदेव 65मध्ये संवित्ती शब्द वापरलेला आहे. संवित्ती म्हणजे मुख्य परमात्मा. त्या परमात्म्याची ओळख, त्याचे अस्तित्व याकडे माणसाचं लक्ष जात नाही आणि मायेमध्ये तो गुरफट जातो. आणि म्हणून त्या दृष्टीने चांगदेवांचा एक उदाहरण आहे चांगदेवानं केलेला उपदेश. पण आपल्या सगळ्यांसाठी हे मुख्य उपदेश आहे की आपण सर्व जीवांनी आपल्या स्वरूपामध्ये नेहमी स्थित राहिलं तर या जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते आणि ती एकदा दृष्टी बदलली की मग सगळीकडे सुख आहे आणि आनंद आहे. आणि ती दृष्टी नसेल तर सगळ्या विषयांमध्ये माणूस हा नेहमी अडकून राहतो. आणि त्या दृष्टीने हा जो उपदेश आहे तो सगळ्या साधकांसाठी कुठल्याही संप्रदायाच्या धर्माच्या आपल्या स्वरूपाची ओळख करून घेणं हे आपल्या जीवनाचं मुख्य उद्देश आहे. आणि म्हणून ह्या स्वरूपाची ओळख करण्याच्या निमित्ताने ही चांगदेव 65 जरी चांगदेवांसाठी सांगितलेली असली तरी ती आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणून आपलं स्वरूप कसं आहे त्या स्वरूपाची ओळख या आपल्या या छोट्याशा 65व्यांच्या या पत्रामधून आपल्याला होते. आता हा जो विषय आहे हाच विषय आपल्याकडे एक चांगलं गाणं आहे आपल्या सगळ्यांनी ते ऐकलेलं असेल. आपल्या बाबाजी मठ जो आहे अकोल्यामधल्या त्या रामदासी मठामध्ये देखील एकदा त्या अभंगावर, समर्थांच्या अभंगावर त्या ठिकाणी कीर्तनं झाली होती दरवर्षीप्रमाणे. तो अभंग आपल्या माहूरकर सरांनाही आठवत असेल, माहूरकर वहिनीनं आठवत असेल की त्यामध्ये मग माहूरकरांचं, माझं, माझ्या पत्नीचं अशी ती कीर्तनं झाली होती. त्याची फक्त आठवण देतो आणि मग मूळ आपल्या या गाण्याकडे आपल्याला वळायचं. तो अभंग असा होता. अहो सद्गुरूची कृपा तेणे दाविले स्वरूपा तो हा गुरु परब्रह्म जेणे दाविले स्वय ब्रह्म. सद्गुरूची कृपा झाली म्हणजे आपल्याला खरं परब्रह्माचं दर्शन होतं आणि हे दर्शन होण्यासाठी आपले सद्गुरू हे आपल्याला सहाय्यभूत होतात आणि त्यांच्यामुळे आपण स्वय परब्रह्म होण्याची जी आपली अवस्था आहे त्या अवस्थेपर्यंत साधक जातो. हा अभंग त्यावर्षी त्या आपल्या बाबाजी महाराज मठातल्या ज्या समाधीचा जे पुण्यतिथी असते त्या पुण्यतिथीच्या वेळेस त्या अभंगामध्ये होतं. तर तो अभंग आणि हे जे गाणं आहे ते गाणं या दोघांची जोड देऊन चांगदेव 65चा विषय जो आहे तो थोडक्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे. ते गाणं असं आहे. आता मुळात कसं की थोडंसं गाणं पण मी म्हणून दाखवतो म्हणजे सगळ्यांना वाटतं की वा वा यांना गाणंसुद्धा येतं. म्हणजे त्या गाण्यामध्ये तो सगळा भाव जो आहे चांगदेव 65मधला तो उतरलेला आहे आणि त्याचा मूळ उद्देश जो आहे तो या एका गाण्यामध्ये सुद्धा आहे. गाणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. थोडक्यात ते गाणं म्हणतो मी, पण शेवटी अगदी मधलं सोडून द्यायचं आपल्याला. पण मूळ स्वरूप जे आहे ते ज्या ठिकाणी आहे ते कडवं आपण म्हणूया. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक
कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे, ते वेगळे तरंगे. दाऊनी बोट त्याला म्हणती हसून लोक, आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. आणि सगळ्यात शेवटी मग जे आहे की एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भयवेळ पार त्याचे वाऱ्यास वे पळाले. पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक, त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक. असं हे गीत आहे. खरं म्हणजे हे जे गीत असतात जे सगळ्यांना आवडतात, जे गाणे सिनेमातलं असो कुठलंही असो, असं जे गाणं ज्या सगळ्यांना आपल्याला आवडतं किंवा आपल्याला आकर्षण घेतं, त्या गाण्याच्या मागे जी काही पार्श्वभूमी आहे, त्याचं जे मूळ स्वरूप त्या गाण्याचं आहे ते कुठेतरी अध्यात्माशी निगडीत असतं आणि म्हणून ते सगळ्यांच्या आवडीचं गाणं होतं. तसं हे गाणं आहे की पाण्यात पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की माझं स्वरूप हे इतरांच्यापेक्षा वेगळं आहे, मी काहीतरी वेगळं आहे. म्हणून आपण म्हणतो, स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही सगळे मेंढरासारखे जीवन जगत आहात, पण तुम्ही सगळे त्वम अमृतस्य पुत्र हा, हे उपनिषदातलं वाक्य स्वामीजी घेतात की तुम्ही सगळे त्या अमृताचे, त्या परब्रह्माचे पुत्र आहात, पण तुम्ही विनाकारण मेंढरासारखं जीवन जगत आहात. म्हणून ह्याच विषयी या ठिकाणी चांगदेव 65मध्ये आलेला आहे की चांगदेवांना उपदेश करतात की अरे हे जगत असताना, या ठिकाणी जगामध्ये आपण असताना, या जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. आणि मी म्हणजे देह नाही, पण मी खरं आत्मस्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप हे माझं मूळ स्वरूप आहे. आणि त्या दृष्टीने या जगाकडे पाहिलं तर एकच परब्रह्म सगळीकडे नटलेलं आहे, हे तुझ्या लक्षात येईल. आणि म्हणून त्या दृष्टीने तू स्वतःच्याकडे, स्वतःच्या स्वरूपाकडे, आपल्या स्वरूपाला निहाळ आणि त्या दृष्टीने जगाकडे आणि किंबहुना माझ्याकडे सुद्धा पहा. मग तुझ्या लक्षात येईल की तू काहीतरी वेगळा चांगदेव आहेस आणि तू ज्ञानदेवांना भेटायला आलेला आहेस. आणि हे मला पाहणं किंवा तुझी ती पाहण्याची क्रिया आणि त्यामधले हे म्हणजे दृष्टा, दर्शन आणि दृश्य, या तिन्ही जी त्रिपुटी आहे ती गेली म्हणजे आपण सगळे सोये तुझे आहेस हे परब्रह्म. ही जी सोय आहे परमार्थातली अगदी उच्च कोटीची जी भक्ती आहे ती तुला सहजपणे प्राप्त होईल. म्हणून या दृष्टीने आपण या चांगदेव 65चा अभ्यास करत आहोत आणि हाच विषय या चांगदेव 65चा मुख्य विषय आहे. आता जी ओवी आहे ती, कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक, तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. आता मुळामध्ये हे जग जे दिसतं आहे, जग जे निर्माण झालेले आहे परमेश्वरापासून, ते जग असंच आहे का असा प्रश्न विचारला तर लक्षात येतं की ते असंच नाही. कारण ते दिसतं आहे आपल्याला. चिमटा घेतला ते आपल्याला चिमटा, तो त्याचं दुःख होतं. म्हणजे जे म्हणजे जरी असंच जरी असलं तरी पण त्याचं दुःख आपल्याला होतं, त्याचं सुख आपल्याला होतं. मग त्याला असंच कसं म्हणायचं. जसं 1-2 उदाहरणं देतात नेहमी, अध्यात्मातली ही उदाहरणं आहेत. खम पुष्प आणि शशशृंग. खम पुष्प, खम म्हणजे आकाश, त्यामुळे आकाशामध्ये पुष्प आहे म्हणजे आकाशामध्ये पुष्प असूच शकत नाही. ही गोष्ट जेवढी सत्य आहे, ते जरी आकाशातलं पुष्प जे मुळातच नाही, मग ते सत्य कसं. आणि म्हणून हे नक्की आपल्याला माहीत असतं की याबद्दल कोणाही माणसाच्या मनामध्ये भ्रांती कधीही निर्माण होणार नाही की आकाशातलं पुष्प किंवा सशाचे शिंग, सशाला शिंगच नसतात. त्यामुळे हे खोटं आहे असं कोणीच म्हणत नाही, हे सत्यच आहे असं सगळेजण म्हणतात. तसं हे जगत जे आहे ते असत म्हणालं आपण, जर ते असत आहे असं म्हणलं तर ते आपल्याला दिसतं आणि सत्य आहे असं म्हणलं तर त्यामध्ये नेहमी क्षणाक्षणाला बदल होत जातो. जे क्षणाक्षणाला बदलतं ते सत्य असूच शकत नाही. सत्यम परब्रह्म, सत्य जे आहे ते फक्त परब्रह्मच आहे. आपण जेव्हा झोपतो तेव्हा झोपेमध्ये झोपल्यानंतर आपल्या दृष्टीने आपण आपल्या घरात झोपलेला असतो. जेव्हा जागे असतो तेव्हा आपलं घर, आपले नातेवाईक, आपले मित्र, आपले शत्रू, या सगळ्या भावना आपल्या मनामध्ये कायम घर करून असतात. पण जेव्हा आपल्याला गाढ झोप लागते
तेव्हा हे जग आपल्या सगळे नातेवाईक, सगळे मित्र, जे शत्रू, जे काही आपल्या जगातले व्यवहार आहेत, त्या सगळ्या व्यवहाराचा आपल्याला एका दृष्टीने खरा विसर पडतो. आणि त्यामुळे झोप झाल्यानंतर पुन्हा माणूस ताजेतवाना होऊन पुन्हा आपल्या म्हणजे सगळ्या या कार्यामध्ये तो गुरफटून जातो. म्हणजे आपण झोपलेला असताना या जगाचा बाध होतो. बाध होणे हा एक आध्यात्मिक शब्द आहे. बाध म्हणजे ते जग काही आपण तो नष्ट करत नाही, ते जग आहे तसंच राहतं. पण आपल्या दृष्टीने त्या जगाचा आपल्यावर होणारा परिणाम जो आहे तो आता शून्य झालेला आहे. जग नष्ट होत नाही, पण त्याचा बाध होतो. तर असं ते जे आहे ते अज्ञानी पुरुष जो आहे त्याला ते नाम, रूप, वर्ण, आकार हे सगळं त्याला दिसत असतं. आणि म्हणून त्या नामाला, त्या आकाराला, त्या रूपाला, त्या वर्णाला अगदी व्यवहारापुरती त्याला किंमत असते. त्याला पारमार्थिक भाषेमध्ये वाचारंभण असं म्हणतात. वाचारंभण म्हणजे एखाद्या गोष्टीला व्यवहारापुरतं त्याचं नाव आहे आणि व्यवहार संपला म्हणजे ते नावसुद्धा गेलं. म्हणून ते व्यवहारापुरती तो मर्यादित आहे तो शब्द, म्हणून त्याला वाचारंभण म्हणतात. आता एखाद्या मुलीचं लग्न झालं तर मुलगी जी आहे तिचं कदाचित नाव बदलेल, पण नाव जरी बदललं किंवा तेच जन्मापासून असलेलं नाव जरी ते राहिलं तरी ती मुलगी जी आहे मुळामध्ये ती आहे तीच आहे. तिचं स्वरूप जे आहे ते तसंच आहे. तर नाव बदलले तरी ह्या परब्रह्माची वस्तू जी आहे ती वस्तू जी आहे ती तशीच आहे. म्हणून नाम, रूप, वर्ण, आकार हे जे आहे हे सगळे वरवरचे असतात, हे असत असतात. म्हणून व्यवहारासाठी पुरते हे नावं आहेत. म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, मालविता दिवे, अमृतानं मधली ओवी आहे. मालविता दिवे, मालविते जरी मालवे, तरी दीपू नाही हे फावे कोणासी पा. एखाद्या ठिकाणी समजा आपण विचार करा, रात्रीची वेळ आहे, अंधार आहे, अमावस्या आहे, घरातले लाईट सगळे गेलेले आहेत आणि आपल्या खोलीमध्ये आपण एकटेच आहोत. आता यावेळेस मी एकटाच आहे हे कोणाला समजतं? हे ज्याला समजतं ते म्हणजे परब्रह्माचं तत्त्व, म्हणजे माझ्यामध्ये असणारा परब्रह्माचा अंश आहे. त्याला समजतं की मी या ठिकाणी अंधारात आहे, मी एकटाच आहे. आता ही जी एकपणाची अवस्था आहे ती अवस्था म्हणजे आपण आपल्या दृष्टीने त्या अंधारामध्ये आपण आहोत ही जाणीव आपल्याला असते. तेच आपलं सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि ज्या खोलीमध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू जवळपास त्या नसल्यासारख्याच आपल्याला होतात. आणि त्या ठिकाणी एखादा दिवा लावल्याबरोबर एका क्षणामध्ये, क्षणसुद्धा खूप मोठी गोष्ट झाली, पण दिवा लागताच त्या ठिकाणच्या ज्या आत्तापर्यंत लपलेल्या वस्तू होत्या त्या वस्तू प्रगट होतात म्हणजे आपल्याला त्या दिसायला लागतात. तसा हा परमात्मा जो आहे, आता त्या परमात्म्याला किंवा त्या प्रकाशाला, त्या ज्योतीला जर विचारलं की तुला अंधार माहीत आहे का, तर ती ज्योत म्हणते अंधार म्हणजे काय हेच मला माहीत नाही आणि प्रकाश म्हणजे काय हे सुद्धा मला माहीत नाही. त्यामुळे प्रकाश आणि अंधार त्या दिव्याच्या मानाने त्या ठिकाणी ह्या वस्तूच नाहीत. कारण फक्त प्रकाश, फक्त ते परमेश्वराचा अंश त्याच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अंधार जरी असला तरी आपण आहोत हे कोणाला समजतं? तर ती वस्तू अखंड आपल्या ठिकाणी आहे आणि आपलं अस्तित्व आहे. म्हणून एक लाकूड चोऱ्याची गोष्ट सांगतात. तो लाकूड चोरले सगळे आणि संध्याकाळी खूप कष्टाने तो सगळा भारा घेऊन आपल्या घराकडे चाललेला असताना अचानक अंधार पडला आणि अंधारामध्ये थकल्यामुळे एका झाडाखाली तो बसला. ती लाकडं बाजूला ठेवली आणि त्या ठिकाणी बसल्यावर सहजपणे थकल्यामुळे त्याला झोप लागली. आता झोप लागल्यानंतर आता हा लाकूडतोडा या ठिकाणी झोपलेला आहे हे सांगणारंसुद्धा कोणी नाही. आणि लाकूडतोड्याच्या दृष्टीने जर पाहिलं की आपण दिवसभर लाकूड तोडले, आपण हे सगळं केलं, कष्ट केले, आता आपल्याला ही विश्रांती मिळत आहे, ही सुद्धा भाव त्याच्यामधला गेला. पण तो आपल्या स्वरूपाशी थोड्या वेळा का होईना आपल्या अंतर्मनाशी तो एकरूप झालेला आहे. म्हणून हे जगत जे आहे, जी माया आहे, तीसुद्धा त्याच्या दृष्टीने नष्ट झालेली आहे. पण एकदा त्या ठिकाणी जाग आल्याबरोबर पुन्हा त्याला स्वतःच्या कर्माचं स्मरण होतं आणि मग तो पुन्हा ते लाकडाची मोळी घेऊन आपल्या घरी येतो. तसं समर्थ आपल्याला सांगतात की नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. ही जी आरती आहे ना, ती आरतीसुद्धा याच अर्थाने आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये एकच परब्रह्म आहे. एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले, त्या वेगळे भासले ते ब्रह्मरूप. त्या परब्रह्माच्या वेगळं जे भासलं ते सगळं परब्रह्माचं स्वरूप आहे. सोने सोनेपणे उणे, न येताचे झाले लेणे, तेवी न वेचता जग होणे अंगे जया. म्हणजे हे जग निर्माण झालं, पण ते निर्माण होताना परब्रह्माची वस्तू काही कमी झाली असं नाही. सोन्याचं एखादं दगड आहे सोन्याचा आणि त्यापासून अलंकार निर्माण झाले, म्हणजे त्या सोन्याला कमीपणा येत नाही. जरी ते अलंकार असले, त्या अलंकाराला नाव, रूप, रंग, आकार
आणि लोकांची आवड आणि निवड हे जरी वेगवेगळी असली तरी मुळात सोनं जे आहे ते तसंच आहे. तसंच या परब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणजे ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाची आहे ते खाणी. त्या सागरामध्ये तरंगाच्या खाणी आहेत असं आहे का? तर तरंगाच्या खाणी नाहीत. पण त्या ठिकाणी तरंग निर्माण होणं ही सुद्धा मायाच आहे. पण मुळामध्ये हे तरंग त्याच वस्तूपासून, त्याच परब्रह्मापासून, त्याच सागराच्या पाण्यापासून निर्माण झालेले आहेत. त्यामुळे ते तरंग वेगळे करावे आणि सागराचं स्वरूप न्याहाळावं असं काही नाही. पण ते तरंग असतानासुद्धा त्या स्वरूपाचं आपल्याला स्मरण होतं. म्हणून वाऱ्यामुळे हे तरंग उठतात. म्हणून विकारांचे वारे व्हायला लागले की आत्मस्वरूपावर आपलं मन नावाचा पदार्थ आहे आणि त्या मनावर विश्व या नावाचा पदार्थ तयार होतो. झोपेत असलं आपण की ते आपलं मन त्यामध्ये लीन झालं आपल्या मनामध्ये आणि विश्व हा पदार्थ त्या ठिकाणचा नाहीसा होता. म्हणजे मन ह्या प्रकृतीमध्ये होतं लीन, ही प्रकृती त्या महत्त्वामध्ये लीन होते. म्हणून जे जे विश्व आपल्या मनामुळे रूपाला येतं ते निद्राकाळी बीजरूपाने ते सूक्ष्म महत्त्वामध्ये लीन झालेलं असतं. सकाळी उठल्याबरोबर मग पुन्हा तेच बीज जे आहे ते पुन्हा आपलं रूप घेऊन ते जागृत होतं आणि जगाच्या रूपाने आपण जागे होतो आणि मग कालचा शत्रू, कालचा मित्र, कालचे नातेवाईक, कालचं म्हणजे न आवडणारी गोष्ट ती आज पुन्हा आपल्या मनाला पुन्हा येऊन चिकटते. आणि म्हणून समाधी जी आहे खऱ्या अर्थाने ती या झोपेपेक्षा वेगळी आहे. झोप म्हणजे समाधी नव्हे, पण समाधी त्याच्यापेक्षा वरचा स्तर आहे की जिथे मन हे जे आहे ते आपल्या स्वरूपामध्ये लीन होतं आणि स्वरूपामध्ये लीन झालेलं मन जेव्हा पुन्हा खाली खाली या देहभावावर येत असतं तेव्हा तो स्वरूपाचा आनंद आणि ती शांती हे घेऊनच ते त्या ठिकाणी येतं. म्हणून विश्व जे आहे ते भगवत रूप आहे हे आपल्याला दिसू लागतं. आणि म्हणून संत म्हणतात ज्ञानेश्वरीमधली ओवी जी आहे, जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोगो निश्चित जाण माझा. जसं कल्लोळामध्ये त्या सागराच्या तलंगामध्ये जसं पाणी असतं, अलंकारामध्ये मूळ स्वरूपाने सोनंच असतं, तसं हे जग आहे हे तू लक्षात घे. म्हणजे जो साप दिसणारा जो आहे तो पुन्हा भासच आहे. खरामध्ये मुळामध्ये ती दोरीच आहे. आणि म्हणून ते स्वरूप तू लक्षात घे असं चांगदेवानं ते सांगतात की जसं या गाण्यामध्ये आपण पाहिलं, भववेड पर त्याचे वाऱ्यासवे उडाले, पाण्यात पाहताना त्याचेच त्या चोरून या क्षणैक त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक मी राजहंस आहे हे जसं त्याला लक्षात आलं तसं जे आहे त्या संतांनासुद्धा ते तुमच्या आमच्यासारखे दिसतात. पण सध्या स्वरूपाच्या ठिकाणी ते जेव्हा स्थिर होतात तेव्हा ते पुन्हा या संतांच्या ज्या मांदियारी या सगळ्या संतांच्या मंडळीमध्ये ते स्थित झाल्यामुळे परब्रह्माशी ते एकरूप होतात. दिसायला आपल्यासारखेच आहेत की साधू दिसती वेगळाले परुते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकच झाले देहातीत वस्तू. देहातीत जे परब्रह्म आहे त्याशी ते एकरूप झाल्यामुळे त्यांचा व्यवहार आपल्याला आपल्यासारखा दिसतो. अर्जुनाला श्रीकृष्ण त्याच्यासारखाच दिसला म्हणून आपला नातेवाईक आहे, हा कोणी आपला मित्र आहे या दृष्टीने तो त्यांच्याकडे पाहत होता. पण जेव्हा विश्वरूप दर्शन झालं त्यामध्ये जसे कौरव होते तसेच पांडवसुद्धा त्या भगवंताच्या मुखामध्ये गेलेले आहेत हे जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा या आपल्या सगट या विश्वामध्ये असणारी प्रत्येक वस्तू या परब्रह्माने व्याप्त आहे हे दर्शन जेव्हा त्यांना झालं तेव्हा त्या देवाचं देवत्व त्या ठिकाणी प्रगट झालं आणि आत्तापर्यंत दिसणारा मित्र आपला सखा हा भगवत स्वरूप आहे हे ज्ञान त्या ठिकाणी अर्जुनाला झालं. त्याप्रमाणेच हे चांगदेवाना ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की या ठिकाणी तू या सगळा भ्रम जो आहे तो भ्रम बाजूला काढ आणि स्वरूपामध्ये तू आणि मी एकच आहोत आणि अशा दृष्टीने तू या सगळ्या दृष्टीकडे पहा. म्हणजे अमक्याच्या स्वभावाचे आपल्याला आपण म्हणतो सहजपणे अरे त्याचा स्वभाव ना त्या स्वभावाचं मला सम्यक दर्शन आहे. सम्यक दर्शन म्हणजे काय की मी पूर्णपणे त्या माणसाला जाणतो, मी त्याला चांगला ओळखून आहे, त्याला म्हणायचं सम्यक दर्शन. तो आतबाहेर कसा आहे ते मी जाणतो. म्हणून विश्वपणा जावे मग ते मागे घेयावे, तैसा नव्हे आघवे सकटची मी. म्हणून विश्वपण जावे म्हणजे त्याचा बाध व्हावा, पण तैसा नव्हे आघवे सकटचे मी म्हणजे मीच सगळीकडे नटलेला आहे हा भाव आपल्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणून चांगदेव 65 जे आहे तिचं जर मूळ स्वरूप आपल्याला लक्षात आलं तर जगत ह्या नावाचा दुसरा पदार्थच नाही आणि सर्वत्र तोच नटलेला आहे असा बोध आपल्याला झाला पाहिजे. पुन्हा एखादं उदाहरण घेऊन पाहू की आपण रस्त्याने जात असताना गाडीमध्ये आहे की आपण कुठे प्रवासात आहोत, आपणच
काही ते व्हेकल चालवत असलो आणि दुसऱ्या गाडीखाली एखादा कुत्रा वगैरे आला आणि तो जर त्या ठिकाणी गतप्राण झाला त्या गाडीच्या ॲक्सिडेंटमध्ये, तर आपला त्या कुत्र्याशी काही संबंध नसतो, पण ती घटना पाहिल्याबरोबर आपण म्हणतो अरे रे बिचारा गेला वाटतं, त्यामुळे आपल्याला वाईट वाटतं. म्हणून दुसऱ्याला दुःख झाले की आपल्याला वाईट वाटते. म्हणून आत्मरूपाने आपण एकच आहोत आणि यामुळेच आपल्याला हे वाईट वाटतं. जेव्हा काही घटना आपण जगातल्या पाहतो, वाचतो, क्षणामध्ये सगळं नष्ट झालेलं पाहतो, तेव्हा या देहाचं क्षणभंगूरपणा, या जगाचं म्हणजे विनाश जो आहे तो आपल्या जेव्हा डोळ्याने दिसतो, तेव्हा मग आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं की त्याचं माझं एकच स्वरूप असल्यामुळे आपल्याला त्याच्या ठिकाणी पाहिल्यानंतर हा भाव, ते दुःख आपल्या ठिकाणी निर्माण झालं. आता एक उदाहरण या ठिकाणी आहे की ते नामदेव महाराजांचं उदाहरण आहे. म्हणजे जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी आणि त्यांची दृष्टी कशी असते पहा. आपण रोज पूजा करतो, रोज नैवेद्य दाखवतो. कदाचित आपण ही ब्रह्मभोजनाचा समास पण लावत असू, ते ब्रह्मभोजनाचा समास तोंडाने म्हणत असू आणि रामाच्या गृहस्थाश्रमामध्ये जसं समर्थांना भोजन किंवा प्रसाद मिळाला तसा आपल्या घरी आपण देत असू, त्यावेळेस आपल्या मनामध्ये तो एक शुद्ध भाव आपल्या मनामध्ये असतो. आता प्रसादाला जी गोष्ट असते ती साधारणपणे गोडच असते. आता ती गोड असल्यामुळे त्याला मुंग्या वगैरे चिकटणारच आहेत स्वाभाविकप्रमाणे, आणि त्या मुंग्या आल्या म्हणून आपण लगेच त्या मुंग्या झटकायचा प्रयत्न करतो. एखादं त्या ठिकाणी कुत्रं मांजर काही आली तर लगेच त्याला हाकलायचा प्रयत्न करतो, कारण हे जे प्रसाद आहे तो भगवंतासाठी आहे, त्या कुत्र्या मांजरांसाठी नाही, म्हणून आपण त्याला हाकलून देतो. हा सर्वसाधारण अज्ञानी जीवाची ही अवस्था आहे. पण नामदेव महाराजांची अवस्था त्यापेक्षा वेगळी होती. नामदेवांचा अभंग जो आहे तो असा आहे की हाती घेऊन तुपाची वाटी, नामा लागला श्वाना पाठी. म्हणजे हातात तुपाची वाटी घेऊन नामदेव महाराज त्या श्वानाच्या मागे लागले. कशासाठी? तर तूप घे गा जगजेठी, कोरडी खाशी का रोटी. हे कोरडी तू भाकरी नैवेद्य जो आहे तो कशासाठी खातोस? तो कोरडा खाण्यापेक्षा हे तूप तरी घे तू. तव श्वान हसून बोलिले. म्हणजे हे पाहून ते श्वान जे आहे ते सुद्धा हसून बोललं, नामया तुझं हे कैसे कळले? नामदेवा तुला हे कसं कळालं? तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, येरू म्हणे खेचले उपदेशिले सर्वाभूती विठ्ठल. नामदेव महाराज म्हणतात की सर्वाभूती एकच विठ्ठल आहे. हे जे सम्यक ज्ञान आहे ते मला माझ्या सद्गुरूंमुळे विसोबा खेचर यांच्यामुळे झालं, आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी मला भगवंत दिसत आहे. म्हणून आत्मरूपाने आपण सगळे एकच आहोत हे ज्यांना कळलं ते ज्ञानी. आणि नुसते बुद्धीला कळून चालत नाही. आपल्याला हे ऐकल्यावर सगळं चांगलं पटतं आपल्याला, पण बुद्धीला कळून चालत नाही. पण ते आपल्या मनाने स्वीकारलं पाहिजे, आणि ते मनामध्ये जेव्हा येतं तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात, जेथं मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. मन आणि बुद्धी यांचं ऐक्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मग ते संतांची लक्षणं आहेत, आणि त्या ठिकाणी ज्ञानी पुरुषाची लक्षणं आहे. असा ज्ञानी तू हो, कारण तुझं ते मूळ स्वरूप आहे. हे आपले स्वरूपानंद जे स्वामी आहेत पावसचे, ते त्यांच्या एका अनुभवामध्ये ते सांगतात की रस्त्याने जाताना एकदा एका सायकल स्वाराने मला धक्का दिला. आता सायकल स्वाराने धक्का दिल्याबरोबर तो बिचारा चुकून तो धक्का लागला, आणि तो बिचारा त्याच्या संस्काराप्रमाणे लगेच स्वामींना लगेच म्हणाला सॉरी सॉरी. आता ते त्याचा व्यावहारिक भाषा झाली, त्याप्रमाणे तो बोलला. पण स्वामी त्याला म्हणाले हरी हरी. म्हणजे आपल्या पूर्वसुकृतानुसार, पूर्वसंस्कारानुसार त्या माणसाचे शब्द सॉरी सॉरी होते, आणि ज्यांच्या संस्काराप्रमाणे स्वामींचे शब्द होते हरी हरी हरी. म्हणजे आपापल्या सुकृताप्रमाणे पूर्वपुण्याने पूर्वपापानुसार माणसाच्या तोंडून ते शब्द बाहेर पडतात. आणि म्हणून स्वरूपानंदांचा एक अभंग आहे, तो सुद्धा या चांगदेव पासष्टीच्या दृष्टीने अत्यंत चांगला असा अभंग आहे. तो अभंग असा की पाहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी, भक्त तो संसारी भाग्यवंत. जो सर्वत्र या श्रीहरीलाच पाहतो तो भक्त तो संसारी भाग्यवंत. रामकृष्ण हरी उच्चारी वैखरी. तोंडाने मुखाने रामकृष्ण हरी असा उच्चार करतो. भक्त तो संसारी भाग्यवंत. तो संसारामध्ये असला तरी तो भाग्यवंत आहे. आठवी श्रीहरी नित्य हृदयांतरी, भक्त तो संसारी भाग्यवंत. आठवी श्रीहरी नित्य तो हृदयांतरी. ज्याच्या हृदयामध्ये नित्य भगवंताचा वास असेल त्याला त्या हृदयाने त्या मनाने त्या जगाकडे पाहण्याची त्याची दृष्टीच बदललेली असते. म्हणून आता श्रवण केल्याचे फळं क्रिया पालटे तत्काळ,
तुटे संशयाचे मूळ एकसरी. एकसरी म्हणजे आत्तापर्यंत जो संशय होता माझ्या मनामध्ये होता की मी देह आहे, हे माझे आहेत, हे मी आहे, हा सगळा जो भ्रम आहे तो भ्रम एका ग्रंथराज दासबोधाच्या वाचनाने अभ्यासाने माझा दूर झाला. तसं स्वामी इथे म्हणतात, स्वामी म्हणे भक्ती पासी चारी मुक्ती, भाग्या नाही मिती भक्तांची हा. अशा भक्तांच्या भाग्याला काही त्याची गणना नाही, इतकं मोठं त्यांचं भाग्य घेऊन ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि मग आता अशा भगवंताजवळ चारी मुक्ती असतात. आणि म्हणून या चांगदेव पासेटीमधला जो मूळ विषय आहे ते आत्मज्ञान. ते आत्मज्ञान जसं त्या सायकल स्वाराच्या दृष्टीने त्याच्या प्रकृतीच्या दृष्टीने त्याच्या अंगाने ते बाहेर पडलं, तो सॉरी म्हणाला. पण यांच्या ठिकाणी जे भगवंताचं मूळच पूर्ण होतं, त्यामुळे आपले स्वामी जे आहेत ते म्हणतात की हरी हरी म्हणजे जो अनुभव प्रत्येकाला आहे तो वेगवेगळा आहे एकाच गोष्टीचा. आणि म्हणून आणि पूर्ण अहंता वेठलो सैंघ आम्हीच वाट दाटलो मा लोपलो ना प्रगटलो कोणा होनी. म्हणजे भगवंत म्हणतात मी कोणाच्याही दृष्टीने मी कुठेही लपलेलं नाही आणि मी प्रगट पण झालेलं नाही. मी आहे तसंच आहे, माझ्यामध्ये कुठलाही विकार नाही, मी आहे तसंच आहे. पण तुम्हाला तुमच्या दृष्टीने असं वाटतं. आणि असं म्हणता म्हणता ज्ञानेश्वर महाराज पुढच्या ओळीकडे जेव्हा वळतात तेव्हा पुन्हा एक दृष्टांत देतात. यात पहिल्या 36 ओव्यांमध्ये चांगदेव पासेटीच्या परमेश्वराचं स्वरूप, परमेश्वर कसा आहे या गोष्टी ते सांगत असतात. ते आता म्हणतात की परमाणूची या मांदिया पृथ्वीपणे न वेचेची वाया, तेवी विश्वस्फूर्ती या झाकविना जो. म्हणजे चांगदेव महाराज हे खरं महान भक्त होते, योगीराज होते, योगामध्ये श्रेष्ठ असं हठयोगाचं त्यांना साधना होती. अर्जुनासारखीच त्यांची भूमिका आहे. पण अर्जुन जे आहे ते क्षणिक अज्ञानामुळे, आणि इकडे चांगदेव जे पूर्ण ब्रह्मज्ञानी होते, पण माझ्यातला आणि तुझ्यातला हा फरक जो आहे तो चांगदेवाच्या मनामध्ये होता. आणि म्हणून या परमेश्वरापासूनच हे जग निर्माण झालेलं आहे. पण ते जग वेगळं आहे आणि मी वेगळं आहे असं अज्ञानी लोकांना वाटतं. पण ज्ञानी लोक जे आहेत ते त्या विविधतेमध्ये सुद्धा एकत्वच पाहतात. जसं जग निखिल माझेची बोतले, हे जग माझंच आहे. म्हणून तरंगामध्ये जसा सागर आहे, अलंकारामध्ये जसं मूळ सोनं आहे, तसं या जगदरूपाने मीच नटलेलं आहे. तर देहाच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर नातीगोती आहेत, मी माझे आहे. आणि त्यामुळे संघर्ष आहे, प्रेम आहे, द्वेष आहे, सुखदुःख आहे. पण मी ज्ञानी आहे असा जर आपला बोध असेल आपल्यामध्ये, तर मी सच्चिदानंद आहे असेल, तर प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्याला भगवंताचाच अनुभव येणार आहे. आणि म्हणून कल्लोळ जे उदकच आहे. म्हणून विश्व नाना स्वभावाचे असले, कोणी कोपिष्ट आहे, कोणी रागीट आहे, कोणी खूप प्रेमळ आहे, कोणी दांभिक आहे. पण जो जसा जसा असेल तसा तसा भगवंत त्याच्या प्रकृतीमधून प्रगट होत असतो, हा विचार आपण घ्यावा असं ते चांगदेव पासेटीमध्ये चांगदेवांना सांगत आहेत. आता हे सगळं चांगदेव पासेटीनं सांगण्याचा उद्देश म्हणजे चांगदेव पासेटीमध्ये चांगदेव महाराज आणि ज्ञानदेव महाराज हे जसे खरं म्हणजे तसे एकरूपच आहेत, पण अगदी थोडंसं त्यांच्यामध्ये फरक आहे. पण तो फरक जो आहे तो जावा म्हणून हा सगळा उपदेश आहे. म्हणून यामध्ये 65 ओव्यांचं जे चिंतन जे आहे ते आपण मनाने करावं असं या ठिकाणी आपल्याला सांगतात. माधवनाथ महाराज सांगतात की स्वरूपाचा बोध जो आहे तो बोध आपल्या चिंतनामध्ये अखंड असावा, आणि त्या चिंतनामध्ये आपण आजची झोप घ्यावी आणि सकाळी उठल्यावर पुन्हा तोच बोध आपल्याबरोबर आपण घ्यावा आणि या जगाकडे पाहावं. असं जर आपण केलं तर याच जन्मात आपल्या बुद्धीला पटेल आणि आपलं मनसुद्धा त्यासाठी तयार होईल. की आता आपण एक उदाहरण त्यांनी खूप छान दिलेलं आहे. जशी मुलगी आहे आपली आणि आपली सून आहे, बुद्धीला पटतं की सून ही मुलीसारखीच आहे, पण मनाला पटलं पाहिजे. आणि मनाला एकदा पटलं की आध्यात्मिक दृष्टीचे जे असतील सासू सासरे त्याच्या ठिकाणी जेचं मन आणि बुद्धीचं ऐक्य आधी, म्हणजे मन आणि बुद्धी या दोघांचं ऐक्य झालं तर या संसारामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वैत राहणार नाही आणि सगळे गुण्यागोविंदांनी राहतील. आणि त्यासाठी त्यांचा जो पाया जो आहे तो अधिष्ठान जे आहे ते भगवंताचं असणं हे फार महत्त्वाचं आहे. पंचदशी विद्यारण्य स्वामींचा एक पंचदशी नावाचा ग्रंथ आहे, हा सुद्धा आध्यात्मिक दृष्टीने फार महत्त्वाचा ग्रंथ आहे. आजच आपल्या सचिनजी जागीरदार जे आहेत, जे डोमगाव मठाच्या परंपरेमधले आहेत, त्यांनी एक ग्रंथ आपल्याला PDF पाठवला, आगमसार. म्हणजे आपले जे हंसराज स्वामी आहेत परंड्याचे, त्यांचा हा ग्रंथ आहे हंसराज स्वामींचा तो. आणि हा पंचदशी ग्रंथ
विचारसागर नावाचा ग्रंथ, या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास आणि वाचन आपलं असलं की ह्या अध्यात्मातल्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत ते सहजपणे आपल्या म्हणजे स्पष्ट होत जातील. म्हणून या पंचदशीमध्ये लिहिले, मनोविमर्श रूपम स्यात् बुद्धी स्यान् निश्चयात्मिका. मन हे विमर्श म्हणजे चंचल आहे हे मन, कारण ते रजोगुणातून उत्पन्न झाले आहे. आणि समर्थही आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात, मन हे चंचल न राहे निश्चल, निरूपणे पळ स्थिरावेना. सांडून या ध्यान विषय चिंतन करीत असे मन आवरेना. ध्यान सोडून आपलं मन विषयाचं चिंतन करतं आणि त्याला मला आवरता येत नाही. आणि म्हणून रामदास म्हणे, कथा निरूपणे मनाची लक्षणे जैसी तैसी. म्हणजे जसं आपले संस्कार असतील तसे आपली मनाची लक्षणं प्रगट होतील. म्हणून पतित पावना जानकी जीवना, वेगी माझ्या मना पालटावे. असे समर्थांनी या मनाच्या दृष्टीने हा अभंग रचलेला आहे. आणि मग ते आपल्याला सांगतात की हे मन जे आहे ते ताब्यात ठेवायचं असेल तर खऱ्या अर्थाने माणसाने ध्यान केले पाहिजे, ध्यानात बसलं पाहिजे. नित्य नियमाने ध्यानात आपण जर बसलो आणि त्या ध्यानाच्या वेळेस आपण जर नाम घेत गेलो, नेहमी आपण जर सत्संगामध्ये राहिलो, तर या सगळ्या विषयाचं, या सगळ्या मायेचा कुठलाही प्रभाव आपल्यावर पडणार नाही. आपले स्वामी रामकृष्ण परमहंस जे आहेत भगवान, ते नेहमी सांगतात की जे, कारण ते बंगालमध्ये राहणारे, कलकत्त्यापाशी राहणारे, त्यामुळे कोळ्यांचं जीवन जे आहे ते त्यांनी खूप जवळून पाहिलेलं आहे. तर ते कोळी जेव्हा जाळं टाकतात तेव्हा जी मासे असतात, जे मासे जे दूर आहेत त्या कोळ्याच्या पासून, ते सगळे मासे त्या जाळ्यामध्ये अडकतात. पण त्यामधले काही मासे जे आहेत ते खरे हुशार असतात. ते हुशारी त्यांच्याकडे पूर्वसुकृताने आलेली असते. ते मासे त्या कोळ्याच्या पायापाशीच गोल फिरतात आणि जे कोळ्याच्या पायापाशी गोल फिरतात ते त्या जाळ्यामध्ये कधी अडकत नाही. म्हणून माया जाळं तुटे तरीच देव भेटे, दास म्हणे खोटे भक्तीहीन. आमचे प्रल्हाद महाराज जेव्हा गेले तेव्हा 24 नोव्हेंबरच्या दिवशी 1979 त्यांचं एक वाक्य आहे. ते प्रल्हाद महाराज आपल्याला सांगतात की धरा 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 सद्गुरू चरण धरा. सद्गुरू चरणाचा आश्रय घ्या आणि सद्गुरू चरणाचा आश्रय घेतल्यामुळे या मायेचा प्रभाव तुमच्यावर अजिबात होणार नाही. जसं एखाद्या घरी आपण गेलो कोणाच्याही घरी, तेव्हा त्यांच्या घरी जर कुत्रं असेल तर ते कुत्रं आपल्या अंगावर येणार आहे, तो त्याचा स्वभाव आहे. पण त्या मालकाने जर त्या कुत्र्याला शांत बसवलं, त्याला जर थांबवलं, तर ते कुत्रं आपल्यावर भुंकणार नाही. आणि म्हणून आपला आवाज त्या मालकाच्या कानापर्यंत जाईल अशा दृष्टीने आपण जर ते स्मरण केलं, तर तो मालक जेव्हा त्या कुत्र्याला आज्ञा करेल की अरे हे आपलेच आहेत, येऊ दे त्यांना आतमध्ये, असं म्हणलं की ते कुत्रंसुद्धा शेपटी हलवत गपचूप आपल्या ठिकाणी शांतपणे बसेल. म्हणून ती माया ज्याने निर्माण केली त्या मायापतीचं स्मरण, त्याचं नामस्मरण आपण अखंड असं करत जावं की त्या नामस्मरणाने त्या मायापतीच्या, त्या विष्णूच्या, त्या भगवंताच्या मनामध्ये त्यांच्या ठिकाणी झालं पाहिजे, अरे हा माझं स्मरण करत आहे. आणि एकदा ते स्मरण त्यांच्यापर्यंत पोहोचलं की मग त्या मायेचा प्रभाव आपल्यावर कधीही होणार नाही. आणि म्हणून पृथ्वीमध्ये जरी आपल्या जगामध्ये आपण पाहतो की नाना प्रकार आहे, आकार आहे, वर्ण आहे, हजारो रूप असले तरी त्यामुळे मूळ भगवंत आहे तो कधीच झाकले गेलेला नाही. आणि तो भगवंत केव्हाही तो असतोच, पण आपल्याला दृष्टी दिसली नसल्यामुळे ते आपल्याला दिसत नाही. आता हे कसं, हे पुढच्या वेळीमध्ये चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराज सांगतात. थोडक्यामध्ये त्याचाही आपण अर्थ पाहून घ्या. ओव्या खरं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे सगळ्या ओव्या अगदी सोप्या आहेत, त्यातला शब्दसुद्धा अवघड नाही. एकच शब्द आहे तो संवित्ती. संवित्ती म्हणजे आत्मज्ञान, संवित्ती म्हणजे भगवान, ते संवित्ती म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप. एवढं लक्षात घेतलं तर बाकी सगळे शब्द खूप सोपे आहेत त्याच्यातले. पुढच्या ओवीत 7व्या ओवीमध्ये ते म्हणतात, कळांचेने पांघुरणे चंद्रमा हरपो नेणे, का वन्नी दीपपणे आननो हे. म्हणजे चंद्राचं उदाहरण दिलेलं आहे. अमावास्येला चंद्र दिसत नाही, प्रतिपदेला थोडीशी कोर दिसते, द्वितीयेला अजून दिसते. असं होत 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 पौर्णिमेला चंद्र पूर्णपणे आपल्याला दिसू लागतो. आता या म्हणतो आपण चंद्राच्या कळा, 15 कळा, 16 कळा. आणि नंतर पुन्हा तीच मध्य पक्षामध्ये, कृष्ण पक्षामध्ये चंद्राचं तेज पूर्ण जे बिंब आपल्याला पौर्णिमेला दिसलं होतं ते हळूहळू कमी होत जातं आणि पुन्हा अमावास्येला ते आपल्याला दिसत नाही. आता हे त्याच्या कला कमी होणं, वाढणं, पूर्ण होणं आणि पुन्हा ते हळूहळू कमी होत जाणं, हे जे आहे ते आपल्या दृष्टीने आहे. पण चंद्राच्या दृष्टीने विचार केला तर त्यामध्ये काहीच नाही.
जसं आपण दुधाचं दही केलं तर तो दुधामध्ये विकार निर्माण झाला म्हणून ते दही झालं. आता जे दही झालं ते पुन्हा दुधाच्या स्वरूपाकडे जाऊ शकत नाही, कारण त्यामध्ये ते परिवर्तन आता पुन्हा मागे जाणं तर नाही, नो कम बॅक. पण या ठिकाणी हे जे आहे की जरी कमी जास्त झालं तरी तो चंद्र जसा आहे तसाच आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त आहे. हां, सूर्यास्त आहे. तर ते आपल्या दृष्टीने सूर्योदय आणि सूर्यास्त आहे, पण सूर्याच्या दृष्टीने विचार केला तर सगळं प्रकाशच प्रकाश आहे, त्या ठिकाणी अंधारसुद्धा नाही. पण अज्ञानी जीवाला असं वाटतं की कळाचेने पांघुरणे, या चंद्राच्या कळा असल्यामुळे हा चंद्र त्यामध्ये लोपला आहे, तो झाकलेला आहे. म्हणून परमात्म्यापासून हा जग निर्माण झालं, तरी तो परमात्मा झाकला गेलेला आहे का काय, असा प्रश्न अज्ञानी लोकांना असतो. पण तो परमात्मा अजिबात झाकला जात नाही, तो कशानेही झाकला जात नाही आणि तो प्रगटच असतो. आणि म्हणून आपण लक्षात घ्यावं की देहे तो पाचा भूतांचा करता आत्मा ते चिंता. सगळं कर्तृत्व जे आहे, आपलं देह, आपलं कर्तव्य, आपलं कर्म, हे सगळं जे आहे ते त्याच्या सांगण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात. हा एकदा आपल्या ठिकाणी भाव निर्माण झाला की नाही मी बोलत, खरी सत्ता जी आहे ती त्याची सत्ता आहे. म्हणून देहसंबंधी ज्याला मी माझे म्हणतो, ज्याला मी म्हणतो, ह्या सगळे दूर करा. हे पाच दूर केले तर पंचमहाभूत जे आहेत याच्याने हा देह निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आपण असं पाहतो की या देहाला आपण माणूस अहंकाराने की अहमबुद्धीने फारपैकी महत्त्व देतो आणि परमात्म्याला मूळ स्वरूपाला आपण विसरतो. हे आपल्या ठिकाणचं अज्ञान आहे. आता याचाच आपण जेव्हा संवारणीच्या दृष्टीने विचार केला की पंचमहाभूतातून देह तयार झाला आणि जेव्हा आपली जायची वेळ होती तेव्हा पंचमहाभूत या देहातून जेव्हा निघून जातात, परमेश्वराचं खरं स्वरूप आत्म्याच्या रूपाने आपल्यामध्ये जे आहे ते जेव्हा त्यामधून निघून जातं, तेव्हा आत्तापर्यंत त्याला आई बाबा मुलं बायको असं आपण म्हणत असतो, ते एका क्षणामध्ये त्याच्यातला भगवंताचा अंश बरोबर आपण दुसऱ्याला जेव्हा बोलतो तेव्हा आपण म्हणतो नाही आम्ही 4 वाजता बॉडी आणणार आहे. आता बॉडी आणणार आहे म्हणतो, हा शब्द बॉडी कशासाठी आला त्या ठिकाणी, कारण त्यामध्ये भगवंताचं चैतन्य नाही. म्हणून आत्तापर्यंत ज्यांच्यावर आपलं एवढं प्रेम होतं त्याला आता आपण बॉडी म्हणतो. त्याला असं बाबाला आणणार आहे असं आपण नाही म्हणत, त्याला म्हणतो की आता बॉडी आणणार आहे, मग बॉडी न्यायचं किती वाजता, म्हणजे असे शब्द माणसाचे सुरुवात होतात. म्हणून भारत तांबेची ती कविता आहे ना, जन पळ भरं म्हणून तिला हाय हाय मी जाता राहिलं काय काय. हे जेव्हा माणसाच्या दृष्टीला लक्षात येतं तेव्हा क्षणापुरतं वैराग्य येतं. पण ते वैराग्य क्षणापुरतं आणलेलं नसावं, ते अभिजात आपल्यामध्येच ते वैराग्य असावं. म्हणून विवेक आणि वैराग्य याला समर्थाने भरपूर महत्त्व दिलेलं आहे. म्हणून आपल्या दृष्टीने या जगाच्या पांघरुणाने आत्मा झाकला गेला आहे हे होत नाही. आत्मा कधीही झाकला जात नाही. नाना आकाराने तो प्रकाश येतो, तो आपल्याला दिसतो. आणि म्हणून त्या आत्म्याकडे पाहण्याची आपली दृष्टी जी आहे ती दृष्टी आपण बदलली पाहिजे. आणि ती दृष्टी बदलली म्हणजे मग जगामध्ये जे काही आपल्याला दिसतं ते सगळं परब्रह्मस्वरूप आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणून ह्या 7व्या ओळीपर्यंत आपण विचार केला. आता थोडंसं आपण पुढे जर गेलो की परमाणूंचे या मांदिया पृथ्वीपणे न वेचेचे दया तेवी विश्वस्फूर्ती या झाकवे ना तो. असं करत आपण या 7व्या ओळीपर्यंत आलो. आता 8व्या ओळीचा विचार जो आहे तो आपल्याला आता आपण पुढच्या वेळेस करूया. म्हणून अविद्यानिमित्ते दृश्य दृष्टत्व वर्ते ते मी नेणी जे आई ते ऐसेची असे. ही चांगदेव पासष्टीतली 8वी ओळी आहे. त्याचा विचार आपण आता पुढच्या वेळेस करूया, पुढच्या शुक्रवारी करूया. त्यामुळे आता या ठिकाणी मी थांबतो. मला वाटतं वेळ पण झालेली आहे. ठीक आहे, आपण थांबूया. अनंत वेशे अनंत रूपे देखिला म्या त्यासी बाप रखुमा देवीवरू खूण बाणली कैसी. या दृष्टीने आपल्याला या जगाकडे पाहायचं आहे. एवढा विचार करून आपण आज थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हो.